खासदारांबद्दल आमदारांबद्दल मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटाच्या नेत्यांनी पसरवू नये। प्रताप जाधवांनी मध्यंतरी पाहिल्यानंतर डिनर डिप्लोमसीसाठी आमंत्रित केलं होतं। त्या संदर्भात नागेश आष्टीकर असलेले संजय देशमुख हे देखील उपस्थित होते। मात्र काय वाटतं ऑपरेशन टायगर हे बघा, प्रतापराव जाधव हे महाराष्ट्रातील मंत्री म्हणून केंद्रात आहेत। एक फॉर्मॅलिटीज असते। महाराष्ट्रातील मंत्री महाराष्ट्रातील खासदारांना अन्य खासदारांना चहापाना करता बोलवत असतात। संसदेच्या कॅन्टीनमध्ये सुद्धा एक महाराष्ट्रातील खासदार म्हणून सगळेजण एकत्र असतात। जर त्यांनी चहापाना करता किंवा जेवणाकरता बोलवलं असेल, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे सुद्धा खासदार होते, भारतीय जनता पार्टीचे खासदार होते, आमचे खासदार होते। एक महाराष्ट्रातील मंत्री आज दिल्लीमध्ये आहे, प्रत्येकाला अभिमान असतो। आणि जर त्यांनी जेवणाला बोलवलं असेल आणि त्या ठिकाणी जर काही खासदार गेले असतील तर अशा पद्धतीचा संभ्रम निर्माण करणं फार चुकीचं आहे। महाराष्ट्रीयन संस्कृती आहे, पाहुणचार हा नक्की केला जातो। प्रत्येकजण एकमेकांच्या संपर्कात असतो दिल्लीमध्ये आणि एकमेकांच्या घरी चहा पाण्याला नाश्त्याला जात असतो एकाच इमारतीमध्ये। आता तर काही बंगलो सोडले तर आता नवीन इमारतीमध्ये सर्वच खासदार आजूबाजूच्या इमारतीमध्येच राहतात। एक दुसऱ्याकडे जर समोर बसला, भेटला आणि चहाला बोलवलं तर तो आपला पक्षातून फुटणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या करणं किंवा असं समजणं हे चुकीचं आहे। अरविंद सावंत यांनी लिहून दिले थेट पत्रकारांना, मी कुठेही जाणार नाहीये, उभा चिरला तरी कुठे जाणार नाही, शेवटपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षासोबत। हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील। त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे। मला खूप वाईट वाटतं आहे की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतं आहे। त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा। अरविंद सावंतला नाम ठेवून इतर जे खासदार आहेत ते वेगळी चूल मानतात। नाही, मला काही कल्पना नाही, मला काही कल्पना नाही, परंतु अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचं काम युबीटी पक्षातीलच काही लोक करत असावे असं मला वाटतंय। सर, ऑपरेशन टायगर संदर्भात ज्योती वाघमारेंनी काही दिवसापूर्वी वक्तव्य केलं होतं, ऑपरेशन टायगरही होणार, ऑपरेशन तुतारी होणार। हे बघा, त्यावेळी सुद्धा पक्षाने स्पष्टीकरण दिलं होतं की अशा पद्धतीची कुठलीही बैठक, कुठलीही कृती आमच्याकडनं झालेली नाही आहे। आम्हाला सध्या या सर्व गोष्टींची गरज नाही आहे। परंतु एकनाथ शिंदे साहेबांना सगळेजण एवढे घाबरत आहेत, त्यांची जी लोकप्रियता आहे त्याला सर्वजण घाबरत आहेत आणि सगळे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून एकनाथ शिंदे साहेबांकडे जातील ही भीती वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आहे। म्हणून तेच आपल्या लोकप्रतिनिधींवरती अविश्वास निर्माण व्हावा म्हणून अशा पद्धतीच्या बातम्या पसरवित आहेत। जेव्हा जेव्हा शिंदे साहेब दिल्ली जातात काही ना काही घटस्फोट घडत असतो। मात्र बजेटच्या वेळेस गेले आणि त्याच्यानंतर डिनर डिप्लोमसी आणि त्यानंतर वातावरणामध्ये बदल दिसून येतो। शिवसेना डिनर प्रतापराव जाधवांकडे डिनरला गेले म्हणून जर अशा काही पद्धतीच्या बातम्या असतील तर मी रोज सर्व पक्षीय खासदारांसमवेत संसदेच्या कॅन्टीनमध्ये आम्ही नाश्ता घेत असतो, चहा घेत असतो, जेवायला एकत्र असतो। असं नसतं हो। त्या ठिकाणी दिल्लीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातील खासदार एकमेकांसमोर येतात, थोडा वेळ आम्ही पक्ष विसरतो आणि एक मराठी माणूस, मराठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही एकत्र असतो आणि तिथे मराठी अस्मिता ॲटोमॅटिक निर्माण होते आणि त्याकरता पक्ष सोडणं हा विषय नसतो। त्यामुळे अशा पद्धतीच्या बातम्या पसरवणं योग्य नाही। पण खासदारांना कुठेतरी निधी मिळत नाही, आमदारांना निधी मिळत नाही, त्यामुळे अनेक लोक यांचा बदल झालेला आहे। आता शिंदेकडे आलेले आहेत अनेक लोक, त्यामुळे भाजपकडे देखील गेले। त्या वाटतं येणाऱ्या निधी न मिळालं कारण आणि काय मतदारसंघामध्ये? बघा, जनतेचा हा पैसा आहे आणि जनतेसाठीच हा वापरला जातो।
त्यामुळे आम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार यांना कोणाच्या बापाने दिला आहे हो? अशा पद्धतीने जर आम्हाला प्रश्न विचारत असतील, यांची काही लागीनदार आहोत का यांना उत्तर देण्याकरता? आम्ही जनतेचा पैसा आहे, जनतेकरता आम्ही तो वापरू, यांना कोणी अधिकार दिला आहे? तुम्ही तुमचा पक्ष सांभाळा ना. आज यांच्या पक्षामध्ये नाराजी आहे, त्याकरता तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना का दोषी धरता? 3 निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद झाल्या, नगरपालिका झाल्या, महानगरपालिका झाल्या. अहो, बँड्रा आणि दादरमधून हे बाहेर नाही पडले. आणि त्यामुळे जर त्यांच्या पक्षातील लोकप्रतिनिधी पदाधिकारी त्यांच्यावर नाराज असतील, त्याचा खापर आमच्यावर कशाला फोडता? यांना बड्डेचा केक भरवण्याकरता वेळ आहे, परंतु पक्षवाढीकरता आणि आपले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना निवडणुकीमध्ये मदत करण्याकरता सभा घेण्यासाठी सुद्धा हे लोक जात नाही आहेत, बैठका घेत नाही आहेत, मुंबईतून बाहेर पडत नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या पक्षात नाराजी आहे. आणि तुमच्या पक्षात नाराजी आहे याकरता लोकप्रतिनिधी एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार, लोकप्रतिनिधी फुटणार, अशा पद्धतीच्या बातम्या UBTचे नेतेच माध्यमांमध्ये पसरवत आहेत. आपल्या लोकप्रतिनिधींवर त्यांचा विश्वास नाही आहे आणि त्यांना बदनाम करण्याकरता UBTचे नेते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत आहे. संजय राऊत काय बोलत आहेत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात, त्याच पद्धतीने ही UBTची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे. कधी शरद पवार वापरतात, कधी काँग्रेस वापरतात. सर, ते फडणवीस संजय राऊत होते, फडणवीस देखील शिंदेचं ऑपरेशन करतायत, त्यांची डेड बॉडी केलेली आहे. मी तेच म्हणतोय की त्यांची अवस्था डेड बॉडीची झालेली आहे. पवारसाहेब कधी वापरतात, कधी काँग्रेस वापरतात, आणखी कधीतरी तिसरे कोणतरी वापरतात. त्यामुळे ती संजय राऊतांसारख्याने अशी परिस्थिती केलेली आहे. संजय राऊतांचं म्हणणं आहे की उद्या आदित्य ठाकरे असतील, माझे नाव उद्या येते की मी पण सांगतो का वाटतं येणार का? आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असेल, संजय राऊत असेल आणि परब असतील, यांच्यावरती मोठ्या प्रमाणात अहो, ते चालले, त्यांना कोणीतरी घ्यायला पाहिजे ना. बघा, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये जे काही कोल्ड वॉर सुरू आहे, संजय राऊत स्वतःच म्हणतात माझं नाव घेतील, म्हणजे हे प्रेशर टॅक्टिक्स खेळत आहेत संजय राऊत. या दोघांमध्ये जे कोल्ड वॉर सुरू आहे त्याचे हे परिणाम आहेत या सर्व बातम्या. संजय राऊतांचं स्थान आदित्य ठाकरे